श्रीकांत 4 षटकांची ही महत्त्वपूर्ण लढत, 4 षटकांचा महासंग्राम, 4 षटकांचा थरार, आजच्या दिवसातील अंतिम सामना। एकंदरीत 32 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय आणि बघायचं आहे नगरसेवक चषक 2022 या एक भल्या वंट्या ट्रॉफीवर कुठला संघ आपलं नाव कोरणार आहे। प्रत्येक संघाच्या खेळाडूंचा या ट्रॉफीवर नजरा खिरलेत, नजरा भिडलेत, मात्र अंतिम विजेता कुठला संघ होईल ते उद्याच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही संघांना पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा। पहिला षटक टाकण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी P1 ची दिली जाते ती श्रीकांत या गोलंदाजावर, तर त्याच्या विरुद्ध स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अक्षय सोनी। पहिलाच बॉल लेग स्टिक सोडून जातोय हा बॉल असं अंपायरचं मत आहे। एक्स्ट्राने इथं श्री गणेश होते धावफलकाला, प्रथम फलंदाजी करत असताना टॉस गमावला इथे जितू पॅकर्स नवगर या संघाने आणि एका धावाने इथे संघाचं खातं उघडतोय। अतिरिक्तच्या स्वरूपात का होईना धाव येणं फार महत्त्वाचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये आणि पहिली एक्स्ट्रा धाव आली तर श्रीकांतच्या गोलंदाजीमध्ये। पुढचा बॉल फटका फसला, हवेमध्ये आहे, फिल्डर आहे चेलच्या खाली, चेंडूच्या खाली आणि अशा प्रकारे जो फलंदाज घातक होता ज्याने पहिल्या मॅचमध्ये चांगली तुफानी बॅटिंग केली होती त्या फलंदाजाला मात्र कुठेतरी शांत ठेवलंय आणि अखेर पॅव्हेलियनच्या दिशेने 0वर पाठवत असताना गोलंदाज श्रीकांत। पहिला मोठा हादरा, पहिला मोठा धक्का गोलंदाजीच्या माध्यमातून श्रीकांत यांनी दिले। पहिला बॉल त्याने खराब हाताळला होता वाईड, त्यानंतर लेंथ अँड लाईन अतिशय चांगली होती, दिशेवरचं नियंत्रण होतं, योग्य टप्प्यावर त्यांनी गोलंदाजी केली आणि अखेर एक मोठा फटका खेळण्याचा मानस होता फलंदाज अक्षय सोन्याचा, मिस टाईम झाला आणि ऑफ साईडला जर पाहिलं तर एक सोप असा चेल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला। पहिला धक्का आणि त्या धक्क्यातून सावरण्यासाठी मात्र आता आदित्य शेट्टी येतो स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी। नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन खेळाडू येतोय योगेश। क्षेत्ररक्षकाची सजावट जर पाहिली तर ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक आहेत। आता मात्र शॉर्ट बॉल होता, शॉर्ट ऑन बॉल ऑन साईडला, बॉल चाललाय काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार। आदित्य शेट्टीला स्ट्राईक मिळाली आणि लगेच आल्या पहिलाच बॉल फेस करत असताना ऑन साईडला षटकाराने आपलं स्वतःचं खातं उघडतोय। 6 बरोबर टीमची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 7 या आकड्यावर। 4 षटकांच्या या मॅचमध्ये एक चांगला टार्गेट तुम्हाला प्रस्थापित करावं लागेल। समोर एक चांगला बलाढ्य संघ आहे मीरा रोड आणि त्या संघाविरुद्ध खेळताना तुम्हाला प्रति षटकामागे 13 ते 14 धावा प्रत्येक षटकामागे या सरासरीने तुम्हाला खेळावा लागेल पहिल्या सत्रामध्ये। आणि सुरुवात तर अतिशय धडाकेबाजामध्ये केली फलंदाज जर पाहिलं तर आदित्य शेट्टी याने पहिलाच बॉलावर पहिली शिकार घेतली गोलंदाज श्रीकांत याने, फलंदाज बाद झाला होता अक्षय सोनी आणि त्यानंतर मात्र आदित्य आला आणि आदित्यच्या बॅटमधून एक षटकार। पुन्हा आता गोलंदाजी ट्रॅकवर तयार होईल ओव्हर द विकेट, फक्त चेंडूला दिशा दिली बॉलर बॅक ड्राईव्हमध्ये तर मिड ऑफचं क्षेत्ररक्षण येतो, बॉल अडवतोय, सिंगल घेण्याचा प्रयत्न केला नाही कारण फिल्डिंग चांगली झाली। मिड ऑफ आणि मिड ऑन हे क्षेत्र घातक असतात स्ट्रायकिंग एंडच्या बॅट्समनसाठी, कारण जेव्हा त्यांच्या हातामध्ये जेव्हा बॉल सापडतो तेव्हा त्यांची नजर नक्कीच नॉन स्ट्रायकिंग एंडच्या एसटीएनवर असते आणि हेच चित्र आदित्य शेट्टीला माहिती आहे। हो लाईन मिस केली बॅट्समनने आणि कुठेतरी डोक्यावर हात मारत असताना गोलंदाज श्रीकांत एसटीएनच्या अधिक समीप हा बॉल गेला। चांगला बॉल होता, आदित्य शेट्टी देखील बीड होते, तो देखील स्पष्ट नाराज झाला या शॉट सिलेक्शनवर। आणखीन एक धमाका आदित्य शेट्टीच्या बॅटमधून ऑन साईडला 6 बरोबर टीमची धावसंख्या फ्लाय होत असताना 13 या आकड्यावर 13 धावा आहेत पहिल्या षटकामध्ये। 5 बॉलचा खेळ संपलाय,
दोन षटकार येतात आदित्य शेट्टीच्या बॅटमधून ऑन साईडला गोलंदाज श्रीकांतच्या विरुद्ध. पहिल्या बॉलवर श्रीकांतला जरूर यश मिळालं होतं, त्यानंतर मात्र स्ट्राईक चेंज झाली आणि त्यानंतर मात्र दोन मोठे षटकार आलेत. टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 13 आहे. सुरुवात तर सुरक्षित पद्धतीने होत असताना फलंदाजी करणारा संघ जितो पॅकर्स नवघर. दोन्ही संघ एकाच विभागातील आहेत. भाईंदर परिसरातील हे दोन नामांकित संघ आज एकमेकांसमोर आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळत असताना पुढचा बॉल फुलटॉस होता. ऑन साईडला फक्त दिशा दिली. मिडॉलमध्ये चांगली फिल्डिंग झाली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅकअप अतिशय चांगला आहे कव्हर क्षेत्रामध्ये आणि फक्त एक सिंगल कंप्लीट. इथं निर्धाव चेंडू जातोय. फुलटॉस होता. असं वाटलं होतं का आदित्य शेट्टी हा बॉल ऑन साईडला मोठ्या फटक्यामध्ये परावर्त करेल, मात्र फक्त सन्मान त्याला द्यायचा होता या बॉलवर आणि या बॉलवर डॉट बॉल येतोय आणि षटक होतोय समाप्त. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर स्कोअर कार्डवर धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 13 धावा. पहिला फलंदाज मात्र खूप स्वस्तामध्ये बाद झाला होता. अक्षय सोनी शून्यावर तो फलंदाज ऑफसाईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि एक चांगला झेल संपन्न झाला तिथे कव्हर क्षेत्रामध्ये आणि त्यानंतर मात्र आदित्य शेट्टी आला आणि गोलंदाज श्रीकांतच्या विरुद्ध तो अक्षरशः बरसला. 2 षटकार त्याने ठोकलेत आणि वैयक्तिक खेळतोय एकंदरीत 12 या आकड्यावर. एक एक्स्ट्रा रन आहे वाईड, जो पहिला चेंडू हाताळला जात असताना लेंथ अँड लाईन चुकीची दिसली अंपायर मोहम्मद वरेकर याला आणि सिंगलने इथं खातं उघडलं होतं जितू पॅकर्स नवघर या संघाचा. सेकंड ओव्हरमध्ये टीम मीटिंग झाली, चर्चा झाली आणि चर्चा झाल्याच्या नंतर कॅप्टनने आता मात्र विश्वास दाखवलाय गोलंदाज इसरार येतो गोलंदाजी ट्रॅकवर. दुसरा ओव्हर टाकण्यासाठी लेफ्ट हँड बॅट्समन नेहमीच घातक असतात आणि बघायचा हा लेफ्ट हँड बॅट्समन काय कारनामा करेल आपल्या टीमसाठी. स्कोअर बोर्डवर धावसंख्या ती 13 आणि अस्किंग रन रेट आहे तो आता मात्र थोडासा वाढवण्याची गरज असेल टीमला, कारण 4 षटकामध्ये कमीत कमी तर 13 ते 14 म्हणजेच 50-55 पर्यंत ही धावसंख्या जर पोचली तर एक चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळेल. हेलिकॉप्टर शॉट पद्धतीने खेळलेला हा फटका मिड ऑफ मारून बॉल जातो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. जोपर्यंत बॉल फील्ड करी क्षेत्ररक्षक तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट करतोय आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 14 धावा. तर एका धावाने आपलं स्वतःचं खातं उघडतं फलंदाज योगेश. तर दुसऱ्या बाजूला आदित्य शेट्टी टीमचा कॅप्टन आहे. कर्णधारपद त्याच्याकडे आहे. नेतृत्व तो संघाचा करतोय आणि नेतृत्वाला साज अशी खेळी त्याला सजवावी लागेल आपल्या टीमसाठी, कारण खूप महत्त्वाचा सामना आहे. दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेपणाला लावणारा हा सामना आपल्यासमोर रंगत असताना 7 बॉलचा खेळ संपलाय. 14 धावा स्कोअर कार्डवर. लेफ्ट हँड बॅट्समनचा खेळ संपलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला तो फलंदाजी करतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाजी करण्यासाठी आल्यामुळे थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल निश्चितच आपल्याला पाहायला मिळते आणि हे सातत्यानं आपल्याला पाहायला मिळेल जोपर्यंत लेफ्ट हँड बॅट्समन आणि राईट हँड बॅट्समनची जोडी मैदानाच्या मध्ये खेळत असताना. पुढचा बॉल टाकण्यासाठी तयार. मोठा फटका खेळण्याचा मानस होता. आउटसाईड ऑफ स्टंप उडवायचा होता हा फलंदाज आदित्य शेट्टीला ऑन साईडला स्क्वेअर आहे आणि मिड विकेटच्या वरतून, मात्र फुटवर्क थोडासा खराब दिसला फलंदाजाचं आणि त्यामुळे बीट करून गेला हा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. उबेद खानच्या हातामध्ये हा बॉल विसावला जातो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. एक दर्जेदार फलंदाज आहे. ऑन साईडला फक्त टर्न केलाय, बॉल जातो लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या दिशेने. गॅदर करीपर्यंत फक्त सिंगलवर समाधान मानतोय फलंदाज आदित्य शेट्टी आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर आत्तापर्यंत जाऊन पोहोचते ती 1 गडी बाद 15 धावा. पहिला फलंदाज बाद झाला होता. टीमची धावसंख्या होती 1. त्याच्यानंतर 14 धावांची पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजामध्ये. राईट हँड बॅट्समन लेफ्ट हँड बॅट्समन चांगला कॉम्बिनेशन आहे, मात्र इथं धावसंख्या इथं पटकावी लागेल फलंदाज योगेश याला. एका धावाने आपलं खातं उघडलं या फलंदाजाने, मात्र सर्वश्रेष्ठ योगदान मात्र या मॅचमध्ये प्रत्येक खेळाडूला द्यावं लागेल. एकावर निर्भर राहून तुम्ही क्रिकेट खेळू शकत नाही. बघायचा आशालभूत नजरेने पंचांकडे पाहतात आणि पंच आमच्याकडे वलन घेत असताना सांगतात का हा बॉल वाईड आहे, खूपच बाहेर हा चेंडू हाताळला. गोलंदाज जर पाहिलं तर इसरार याने एक्स्ट्रा रन बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 16 धावा. 4 षटकांची ही मॅच आहे. जो संघ जिंकेल तो बक्षीसपात्र फेरीमध्ये जाऊन दाखल होईल. पुढचा बॉल थोडासा स्टेप आउट होता, पुढे सरसावला होता आणि ऑन साईडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. चांगला शॉट सिलेक्शन फलंदाज जर पाहिलं योगेश याचं. या अगोदरचा चेंडू त्यांनी पाहिला होता, थोडासा
पुढे टाकला होता हा चेंडू आणि त्यामुळे थोडासा फ्रंट फुटवर आला आणि ऑन साईडला एक चांगला स्ट्रोक सिलेक्शन केला त्याने. बॉटम एंडचा चांगला वापर केला आणि मोठा षटकार त्याच्या बॅटमधून. 6 बरोबर टीमची धावसंख्या, स्कोर कार्डवर 22 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा फ्रंट फुटवर आला, ऑन साईडला फटका खेचला. फिल्डर आहे तिथे डीपला प्रोटेक्शन करण्यासाठी झेल आहे त्याच्या हातामध्ये, हा झेल विसावला गेला आणि अखेर एक तुंबेरी तो एकमेरी असंच काहीतरी चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. कारण षटकारांना लगेच प्रतिउत्तर दुसऱ्या बॉलवर विकेटने घेत असताना गोलंदाज जर पाहिलं तर इस्रार याच्याकडनं. इस्रार आहे सेकंड ओव्हरमध्ये. पहिली ओव्हर टाकली पॉवर प्लेची श्रीकांत या गोलंदाजाने. 13 धावा, 1 गडी बाद. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 धावा. या षटकामध्ये देखील एक षटकार आलाय. नवीन फलंदाज जातोय उदय पाटील. पहिल्या मॅचमध्ये अपयश आला होता उदय पाटील याला. मात्र बघायचं या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये किती धावांचं योगदान त्याच्याकडे देता येईल आपल्या टीमसाठी. एका बाजूला या डावाला सावरण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आदित्य शेट्टी आहे. चांगली भूमिका आहे आदित्य शेट्टीची आज या सर्व चांगल्या सामन्यामध्ये. शेवटच्या सामन्यामध्ये 2 षटकार जरूर त्यांनी लगवलेत. मात्र कितपत तो खेळपट्टीवर टिकून राहील यावर सर्व काही निर्भर असेल, यावर सर्व काही भवितव्य असेल. जितू पॅकर्स नवघर या टीमचं. क्षमता आहे, टॅलेंट आहे, ताकद आहे, नजाकत आहे आणि नजाकत भरलेला स्ट्रोक. आणखीन एक जातो फिल्डरच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी अंपायर सिग्नल. 6 धावा. षटकार येतोय, फ्लॅट शॉट. चांगली भूमिका, चांगली बॅटिंग करत असताना. कारण सलामीची जो भूमिका फार महत्त्वाची असेल. जरी अक्षय सोनी जो मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजाच्या विरुद्ध बरसला होता त्याला शांत ठेवल्या, मात्र आदित्य शेट्टी इथं शांत होण्याचं नाव घेत नाही. एक चिकाटी खेळाडू आहे आणि एवढ्या लवकर तो हार मानणारा खेळाडू नाही, एवढ्या लवकर तो विकेट गमावणारा खेळाडू नाही. आणि अशा प्रकारे त्याच्यावर भरपूर जबाबदारी आहे. कारण त्याच्याकडे कर्णधार पद आहे, नेतृत्व तो सुख करतो जितू पॅकर्स नवघर या संघाचा. आणि या इनिंगमध्ये त्याच्या बॅटमधून 3रा षटकार येतोय. 6 बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती 28 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 13, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 15. 14चं सरासरी आहे. आणि आता आस्किंग रन रेट वाढेल का तो कमी करण्याचा प्रयत्न होईल या 3ऱ्या षटकामध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमकडनं. चांगली सरासरी मेंटेन ठेवली या 2 षटकामध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना जितू पॅकर्स नवघर या संघाकडनं. नवीन गोलंदाज यश. एक लॉंग रनअप आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आल्या स्वागत करत असताना गोलंदाज यश याचा फलंदाज उदय पाटील. उदय पाटीलच्या बॅटमधून षटकार आलाय. एका बाजूला आदित्य षटकारांचा पाऊस पडतोय तर दुसऱ्या बाजूला पहिलाच बॉल फेस करत असताना ऑन साईडला त्याच्या बॅटमधून देखील षटकार आलाय. दोन्ही फलंदाजाची भूमिका फार महत्त्वाची राहतील या महत्त्वाच्या सामन्यामध्ये. पहिल्या मॅचमध्ये उदय पाटीलला अपयश आला होता, मात्र आता तो अपयश कुठेतरी भरून काढताना या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये पहिलाच बॉल षटकाराने आपलं खातं उघडतोय. टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 34 धावा. यश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मारा करण्यासाठी तयार. पुन्हा एकदा आणखीन एक हवाई आला फलंदाज उदय पाटीलच्या बॅटमधून ऑन साईडला सलग दुसऱ्या बॉलवर दुसरा षटकार ठोकतोय. आणि या 6 बरोबर आता टीमची धावसंख्या फ्लाय होत असताना जाऊन पोहोचते ती 40 या आकड्यावर. 40 धावा ऑन बोर्ड. यशच्या विरुद्ध घनघनाती प्रहार हल्ला. दोन्ही बाजूने हल्ला बॉल बॅटिंग केली जाते. एका बाजूला आदित्य शेट्टी हे आक्रमक झाले तर दुसऱ्या बाजूला मात्र उदय पाटील हा देखील आक्रमक भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल फेस केले, 2 षटकार त्याने ठोकले. यशच्या विरुद्ध 12 धावांवर वैयक्तिक तो खेळतोय आणि संघाची धावसंख्या 14 बॉल खेळ संपलाय. 40 धावा. अजूनही 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 फलंदाज इथं बाद झालेत. पहिला फलंदाज बाद झाला, टीमची धावसंख्या होती 1. दुसरा फलंदाज बाद झाला, संघाची धावसंख्या होती 22. आणि आता मात्र 18 धावांची पार्टनरशिप. आणि या 18 मध्ये 3 षटकार ठोकलेत, 1 आदित्य शेट्टी आणि 2 उदय पाटील याने. पुन्हा एकदा लाईन मिस केली. कमबॅक करण्याची गरज आहे या टीमला. आणि नक्कीच मात्र इथे विकेटने जर दबाव टाकला आला तर नक्कीच या ज्या धावसंख्या सरासरी आहे त्या धावसंख्येवर कुठेतरी अंकुश ठेवता येईल.
यश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. रनअप अतिशय चांगला आहे गोलंदाजाचं. दिशेवरचं नियंत्रण देखील चांगलं असावं लागेल. चेंज ऑफ स्पेस गती कमी केली होती. लेग बिफोर विकेटची जोरदार अपील. पंचाने स्पष्ट नकार दिला. एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा उदय पाटील याचा प्रयत्न होता. कॉल त्यांनी दिला होता आणि मात्र ते जर पाहिलं तर भरपूर स्ट्रॉंग अपील केली जाते LBW विकेटची. कारण जर पाहिलं तर अपीलमध्ये उत्साहित एवढाच होता. आत्मविश्वास देखील ठासून भरला होता आणि अखेर इथे अंपायर सिग्नल आला. हा फलंदाज LBWच्या स्वरूपात बाद आहे. एष्ट्यांच्या मध्ये हा अडकला फलंदाज असं अंपायर मोहम्मद वरेकर यांचं मत आहे. गडी बाद झाले. संघाची धावसंख्या 40. तीन गडी बाद झाले. संघाची धावसंख्या 40 धावा. पहिले 2 बॉलवर बोलबाला राहिला फलंदाज उदय पाटील याचा आणि त्याच्यानंतर 2 बॉल अतिशय योग्य टप्प्यावर अचूक निशाण्यावर गोलंदाज यश याने टाकले आणि चौथ्या बॉलवर इथे विकेटचं पतन केलं. फलंदाज उदय पाटील थोडासा नाराज आहे, स्पष्टपणे त्याच्या चेहऱ्यावर दिसतोय. 3 गडी बाद. संघाची धावसंख्या 40. 16 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉल अजून शिल्लक आहे. 4 षटकांची महत्त्वपूर्ण लढत. जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये जाऊन दाखल होईल. 32 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये. आपण पाहतो नगरसेवक चषक 2022. पुढचा बॉल यश. चेंज ऑफ स्पेस. चेंडू पडल्याच्या नंतर बाहेर निघतो इथे. आणखीन एक डॉट बॉल. पहिले 2 बॉलवर उदय पाटील यांनी 2 षटकार ठोकले. त्याच्यानंतर सलग 3 बॉल इथं डॉट टाकतोय गोलंदाज यश. चांगली गोलंदाजी होत असताना भेदकता, अचूकता सर्व काही आहे आणि त्याच जोरावर हे 3 बॉल अक्षरशः शांत ठेवले दोन्ही बॅट्समनला. ऑन साईडला पुन्हा एकदा बॉलला टर्न केलंय. मिड विकेट क्षेत्रामध्ये एक सिंगल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. खराब थ्रो आला इथे विकेट किपर एंडकडे. बॅकअप अतिशय चांगला आहे, त्यामुळे फक्त 2 धावांवर समाधान व्यक्त करतोय फलंदाज सत्या. 2 धावांनी आपलं स्वतःचं खातं उघडतोय. 2 बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती 42 या आकड्यावर. सरासरी या प्रतिषटकामध्ये 14 धावांची आणि याच सरासरीने जर शेवटचे 6 बॉल जर खेळला तर नक्कीच प्रोजेक्ट स्कोअर हा 56 पर्यंत जाऊन पोहोचेल. शेवटचं षटक आहे स्लॉगिंग ओव्हर, हाणामारीचं षटक आहे आणि डेथ ओव्हरमध्ये बघायचा स्लॉग हिटरसाठी जाणला जातोय फलंदाज आदित्य शेट्टी. सलामीवर आलेला हा फलंदाज अजूनपर्यंत तट धरून खेळपट्टीवर आहेत आणि फक्त खेळच नाही तर त्याच्या बॅटमधून षटकारांचा पाऊस देखील पाडलाय. या इनिंगमध्ये 3 षटकार त्यांनी ठोकलेत आणि शेवटचे 6 बॉल खेळण्यासाठी तो सज्ज आहे. शेवटचा स्लॉगिंग ओव्हरचा महत्त्वपूर्ण षटक. गोलंदाज राकेशवर विश्वास ठेवले शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी. बघायचा तो विश्वासाला खरा उतरेल का, कारण त्याच्यासमोर एक मोठं आव्हान आहे, त्याच्यासमोर एक कडवं आव्हान आहे. कारण जो समोर बॅटर्स आहे स्ट्रायकिंग एंडला त्याची बॅट तलपले, तो आक्रमक भूमिकेमध्ये सध्या आहे आणि या बॅटला बघायचं या फलंदाजाला शांत ठेवता येईल का येणाऱ्या या 6 बॉलमध्ये. राकेश छोटासा रनअप आहे 7 ते 8 पावलांचा. पहिला बॉल टाकण्यासाठी तयार. आदित्य शेट्टी फुल टॉस होता, चुकी केली. टायमिंग प्रॉपर जुळलंय का हे पाहावं लागेल आणि एक ॲडव्हान्टेज होता फलंदाजाचा. संधीचं स्वीकार केलं आणि बॉल पुन्हा एकदा पाठवून दिला इथं कॉर्नर आणि मिड विकेट या 2 क्षेत्राच्या मधून 6 धावांसाठी षटकार. फुल टॉस बॉल 6 धावांनी परावर्त करीत असताना चुकी केली गोलंदाज मी तर म्हणेन राकेश याने. कारण जो सेट बॅट्समन आहे त्या बॅट्समनला तुम्ही या पद्धतीचे चेंडू टाकू शकत नाही. ओव्हर पिच फुल टॉस. चौथा षटकार येतो त्याच्या बॅटमधून आदित्य शेट्टी. 6 बरोबर संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर जाऊन पोहोचते 48 या आकड्यावर. चांगलं लक्ष प्रस्थापित होईल यातील मात्र शंका नाही. प्रथम फलंदाजी करत असताना
दुसरा बॉल फेस करत असताना थोडासा मागे टाकला पुढे चेंडू, त्यामुळे बीट करून हा बॉल जातो कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहिल्याच बॉलवर षटकार. त्याच्यानंतर दुसरा बॉल थोडंसं गती कमी केली, थोडंसं मागे खेचून हा बॉल टाकला आणि जागेवरून हा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला आहे बॅट्समनचा. ऑन द राईज खेळायचा होता बॅट्समन आदित्य शेट्टेला हा बॉल. पुढचा बॉल सँड अँड डिलिव्हरी. खडे खडे षटकार. कुठल्या प्रकारची मेहनत करावी लागली नाही या बॉलला फलंदाज आदित्य शेट्टी याला, कारण आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि सरळ बॉलरच्या डोक्यावरून हा बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. 5व्या क्रमांकाचा षटकार येतो स्वतःच्या इनिंगमध्ये. आदित्य शेट्टी टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर आत्तापर्यंत जाऊन पोहोचली 54 या आकड्यावर. 3 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. स्लॉग हिटेडसाठी हा फलंदाज जाणला जातोय, मोठमोठे स्ट्रोक मारण्यासाठी हा फलंदाज जाणला जातोय आणि स्लॉगिंग ओव्हरमध्ये काय तुफानी बॅटिंग करतोय. 2 षटकार त्याने खेळले, 2 बॉल तो डॉट केले आणि उर्वरित 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 6 बॉल डॉट केले, 5 षटकार त्याने ठोकलेत, 1 सिंगल म्हणजे वैयक्तिक 31 या धावसंख्येवर तो खेळतोय. पुढचा बॉल ऑफ साईडला गॅप शोधली, ते बॉल जातोय सिमरेशीच्या दिशेने चौकारासाठी. सुईतून जसा धागा काढतोय तशीच गॅप शोधून काढली फलंदाज आदित्य शेट्टी याने. कव्हर आणि जर पाहिलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर या 2 क्षेत्राच्या मधून 4 धावांसाठी चौकार. चांगलं शॉट सिलेक्शन, बॉटम एंडचा चांगला वापर आणि 4 रन. 4 रन बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 58 धावा. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील पहिल्या डावातील अंतिम आजच्या दिवसातील सामन्यातील. ऑन साईडला आणखीन एक हवाई हल्ला फलंदाज आदित्य शेट्टी याच्या बॅटमधून समोर टाकला आणि असे बॉल आदित्य शेट्टी मैदानामध्ये ठेवणार नाही. ऑन साईडला जर पाहिलं तर वाईडिश लॉंगॉनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकाराबरोबर टीमची धावसंख्या 4 षटकांचा खेळ संपलाय. 64 धावा आणि 65 धावांचा खूप मोठं आव्हान येथे प्रस्थापित केलंय. तर चला पुन्हा एकदा दुसऱ्या डावाकडे आपण बोलूया. पहिला डाव संपलाय आणि पहिला डाव संपल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना जितू पॅकर्स नवघर या संघाने 4 षटकामध्ये 65 धावांचा विजय उद्दिष्ट समोर ठेवलाय.
आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन सलामीवीर जोडी, दोन ओपनर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडला फलंदाज उबेद आहे, तर दुसऱ्या बाजूला अमीर दाफेदार नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे. 16.25च्या धावगतीने तुम्हाला या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं आहे. 65 धावांचं लक्ष आहे. नियोजित लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर निर्धारित रनरेटने तुम्हाला खेळावे लागेल आणि निर्धारित रनरेटचा जर आपण विचार केला तर 16.25 आणि यासाठी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणे गरजेचं आहे. पहिला पॉवर प्लेचा षटक खूप महत्त्वपूर्ण ठरेल, दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरेल. पहिल्या षटकामध्ये जर कमीत कमी 10 पेक्षा जास्त धावा दिल्या गोलंदाज अक्षय सोनी आणि ते दबाव येईल इथे फलंदाजी करणाऱ्या टीमवर, उबेद खानवर, अमीर दाफेदारवर. आणि पहिल्या षटकामध्ये 15 पेक्षा जास्त धावसंख्या जर आली तर दबाव वाढेल इथे गोलंदाजी करणाऱ्या टीमवर. तर दोन्ही संघांना पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवसातील शेवटचा अंतिम सामना, पहिला बॉल राऊंड विकेट. पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, तर पहिल्या डावातील पहिल्या बॉलची आठवण करून दिलेला हा बॉल आहे. कारण ज्यावेळेस पहिला षटक इथं श्रीकांतच्या खांद्यावर सोपवला होता, श्रीकांत याने देखील सुरुवात वाईडने केली होती. श्री गणेश होते धावफलकाला. JS मीरा रोड, RS मीरा रोड दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना चांगला चेंडू होता. चेंडू बाउन्स झाल्याबरोबर थोडीशी उचली घेणारा हा चेंडू सर कीपर उदय पाटीलच्या हातामध्ये विसावला जातोय. पहिला बॉल वाईड आला, त्याच्यानंतर डॉट बॉल आला. आणि पहिल्या डावाचा जर विचार केला तर पहिला बॉल डॉट आल्याच्या नंतर लगेच विकेट घेतली होती अक्षय सोनी याची. फुलर लेनचा चेंडू होता, ब्लॉक होलमध्ये फक्त त्या चेंडूला सन्मान दिलाय फलंदाज उबेद याला. उबेद याला माहिती आहे ब्लॉक होलच्या चेंडूला सन्मान देणं फार गरजेचे असते. मोठा फटका खेळण्याचा पवित्रा घेतला तर कदाचित यष्ट्या उद्ध्वस्त देखील झाल्या असता, असा हा बॉल आहे. आणि त्या बॉलला फक्त रिस्पेक्ट केलं गेलं. तर अमीर दाफेदार येतोय स्ट्रायकिंग याला बॅटिंग करण्यासाठी अक्षय सोनीच्या विरुद्ध. मिस्टर स्ट्रोक बॉल हवेमध्ये आहे, शतरक्षण गलीचा येतोय आणि फलंदाज बाद होतोय. शून्याचा शिकार, गोल्डन डकवर फलंदाज बाद. फलंदाज अमीर दाफेदार. अक्षय सोनी देखील याच पद्धतीने स्ट्रोक खेळत असताना बाद झाला होता आणि त्याच अक्षय सोनीने येथे मात्र अमीर दाफेदारला इथं पॅव्हलियनच्या दिशेने खूप स्वस्तामध्ये पाठवलं. एक गडी बाद. टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 2 धावा. लक्ष ठेवलंय 65 धावांचा 4 षटकामध्ये 24 बॉल आणि 65 धावा. 2 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलमध्ये फक्त धावसंख्या आहे ती 2. प्रत्येक बॉलवर तुम्हाला 3 चेंडूचा खेळ संपलाय. 2 धावा स्कोअर कार्डवर. प्रत्येक बॉलवर आणि प्रत्येक ओव्हरपासून तुम्हाला आक्रमक भूमिकेमध्ये इथे फलंदाजी करावी लागेल. ती क्षमता उबेद खानकडे आहे. क्रॉस बॅटर स्ट्रोक ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. अक्षय सोनीचं मी कौतुक करेन. भरपूर व्हरायशन आहे या गोलंदाजाकडे, भरपूर व्हरायटी आहेत आणि त्याचमुळे इथे उबेद यासारख्या चांगल्या फलंदाजाला त्यांनी शांत ठेवलंय. अमीर दाफेदारला त्यांनी शून्यावर पॅव्हलियनच्या दिशेने पाठवलाय आणि त्यानंतर नवीन येणारा फलंदाज स्ट्रायकिंग नॉन स्ट्रायकिंग एंडला इसरार. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टिक उद्ध्वस्त, फलंदाज बाद. दुसरा धक्का, दुसरा झटका इथे RS मीरा रोड या संघाला. संघाची धावसंख्या 3 असताना तीन धावा, 2 गडी बाद. सलामीची जोडी पॅव्हलियनच्या दिशेने मार्गस्थ होत असताना अक्षय सोनी काय बॉलिंग करतोय. फलंदाजी करताना त्याला अपयश आला आणि आता मात्र गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये चांगलं योगदान देत असताना 2 धावा संघाच्या. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉल अजूनही शिल्लक. अपील अपील अपील. 11चे 11 खेळाडू अपील करत असताना दबाव टाकण्याचा प्रयत्न येते अंपायर मोहम्मद वरेकर याच्यावर. आता स्पष्ट नकार दिलाय अंपायरने.
पहिला षटक संपलाय पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2 धावा अक्षय सोनी याने खर्च केलेत आणि 2 फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरलाय. फलंदाजीमध्ये योगदान दिलं नाही, मात्र गोलंदाजीमध्ये योगदान देत असताना गोलंदाज अक्षय सोनी आणि आता दुसऱ्या षटकाची जबाबदारी आता मात्र राज जैन. मागच्या मॅचमध्ये राज जैन यांनी चांगली बॉलिंग केली आणि त्या जोरावर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूला दिला. 5 धावा आणि 2 गडी बाद त्याने केले होते. तर एका बाजूला जर पाहिलं पहिल्या सत्रामध्ये आदित्य शेट्टी काय बरसला होता, आक्रमक बॅटिंग त्याने केली आणि एकंदरीत 14 बॉलमध्ये 41 धावांची तुफान इनिंग पेश करत असताना आणि एक मोठी धावसंख्या आपल्या टीमसाठी उभारली आणि त्याचमुळे इथे दबाव निर्माण झाला आणि दबावाला पुढे जर पाहिले तर 2 फलंदाज मात्र उबेद खान आणि आमिर दाफेदार हे फलंदाज बाद झालेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, जोरदार अपील केली होती इथे अंपायरकडे लेग बिफोर विकेटची, मात्र बॅटने एक सिंगल कंप्लीट करतोय फलंदाज इसरार आणि 1 बरोबर टीमची धावसंख्या खूप उशिरानंतर पुढे सरकताना पोहोचते ती 3 या आकड्यावर. इथे पारडं जड आहे. फिल्डिंग करणारा टीम जर पाहिलं तर जितू पॅकर या संघाचं आणि त्या सर्व श्रेय जाईल फलंदाज आदित्य शेट्टी याच्यासाठी आणि त्यानंतर मात्र का अक्षय सोनी यांनी पहिल्या स्पेलमध्ये गोलंदाजी केली. ऑन साईडला बॉलला टर्न केलं आहे. मिड विकेट रिझर्वमध्ये फक्त सिंगलवर समाधान व्यक्त करतायत फलंदाज. चांगली बॉलिंग होत असताना फिल्डरचं योगदान देखील चांगलं मिळते बॉलरला. 1 बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 4 धावा. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर आहे. 2 बॉल राजन याने टाकलेत, 2 धावा फक्त त्यांनी खर्च केलेत. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन इसरार बॅटिंग करण्यासाठी तयार. ऑन साईडला फटका अतिशय चांगला आहे, देखणा आहे. बॉल जातोय सर्वाधिक लांब लचक षटकार या मॅच मध्ये 6 धावांसाठी षटकार. इसरारच्या बॅटमधून षटकार आणि 6 बरोबर टीमची धावसंख्या आता मात्र डबल फिगरमध्ये 10 या आकड्यावर. हे षटकार पहिल्या ओव्हरपासून पहिल्या बॉलपासून तुम्हाला करायची होती, मात्र पहिल्या षटकामध्ये मॅजिकल स्पेल इथं गोलंदाज अक्षय सोनी यांनी टाकला आणि त्यामुळे कुठेतरी दबाव जाणवला इथे फलंदाजी करणाऱ्या टीमवर. बघायचं ते दबावाला झुगारून आता मात्र त्याला बॅटिंग करावी लागेल, कारण लक्ष ठेवण्यात आले 4 षटकामध्ये 65 धावांचं. पहिला षटक नावावर राहिला जितू पॅकर्स नवगर या टीमच्या. अक्षय सोनीने काफलातून बॉलिंग केली, 2 धावा 2 गडी बाद. त्याच्यानंतर राज जैन आणि राज जैनच्या विरुद्ध दुसरा फटका मात्र इथं फसलाय. ऑन साईडला फलंदाज बाद. तीन फलंदाज बाद. संघाची धावसंख्या 10. बॉलिंग अतिशय चांगली आहे, फिल्डिंग डिपार्टमेंट देखील अतिशय चांगला आहे जितू पॅकर्स नवघर या संघाचं आणि त्यामुळे सातत्याने इथे विकेटचं पतन होत असताना 3 गडी बाद. संघाची धावसंख्या 10. नवीन फलंदाज श्रीकांत शेट्टी ज्यांनी पहिला षटक टाकला होता. 13 धावा 1 गडी बाद. तो जाता मात्र इथे फलंदाजीच्या भूमिकेमध्ये विजयापासून दूर आपल्याला RS मीरा रोड हा संघ पाहायला मिळतोय. पुढचा बॉल चांगली बॉलिंग होत असताना भन्नाट वेगाने टाकलेला हा बॉल पुन्हा एकदा बॅट्समनला बीट करून जातोय. कीपर उदय पाटील याच्या हातामध्ये 4 बॉल टाकले, 2 बॉल शिल्लक आहेत. लक्ष ठेवण्यात शेवटचा बॉल आहे, लास्ट टू गो. शेवटचा बॉल टाकण्यासाठी राजन तयार. आता मात्र फुल टॉस ऑन साईडला दोन्ही हाताने आमंत्रण स्वीकारत असताना पाठवून दिलाय बॉल पुन्हा एकदा इथं वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 6 बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 16. बारा बॉल आणि 12 बॉलमध्ये 49 धावा. लक्ष्यापासून दूर, विजयापासून दूर जात असताना, कारण पहिला जो षटक होता पॉवर प्लेचा तो निर्णायक ठरला इथे दोन्ही टीमसाठी. खास करून जर पाहिलं तर जितू पॅकर्स नवघर या संघासाठी एक संजीवनी देणारं षटक जो अक्षय सोनी
यांनी टाकला, कारण त्या षटकामध्ये फक्त त्यांनी धावा खर्च केल्या, 2 विकेट त्याने मिळवल्या. त्यानंतर दुसरा षटक टाकला राज जैन याने. या षटकामध्ये राज जैन याने एकंदरीत 14 धावा खर्च केल्यात. आणि तिसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आदित्य शेट्टी. आदित्य शेट्टीची काय आज बॅट तलपताना आपल्याला पाहायला मिळाली. ऐन मोक्याच्या क्षणी ऑन साईडला फटका फसलाय, फिल्डर आहे तिथे मिड विकेट क्षेत्रामध्ये. कॉलिंग बघा, कॉलिंग व्यवस्थित नव्हतं. यस नो वेट इथं 2 शतरक्षणामध्ये कॉल करायला होता की मी झेल पकडतोय आणि बॉल जाईल सिमरेसीच्या बाहेर 4 धावांसाठी. चौकार. चौकाराबरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावर. अकरा चेंडूमध्ये 45 धावा. खूप मोठा टार्गेट प्रस्थापित केला होता इथे 4 षटकामध्ये 64 धावांचं. 65 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना सलामवीर भूमिका फार महत्त्वाची होती आणि त्या सलामवीर जोडीने इथे मात्र नाराज केल्या संघाला. आता मात्र मिडॉनमध्ये खराब फिल्डिंग होती, गडी बाद होण्याची शक्यता, कारण हे क्षेत्र खूपच घातक असतात. मी मगाशी देखील या क्षेत्राचा उल्लेख केला होता. मिड ऑफ आणि मिडॉन हे क्षेत्र नक्कीच घातक असतात स्ट्रायकिंग एंड आणि नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅट्समनसाठी, कारण जेव्हा त्यांच्या हातामध्ये बॉल सापडतो तेव्हा त्यांच्या नजरा नॉन स्ट्राईक एंडच्या 3 एसट्यांवर असतोय, त्या बॉलरकडे असतोय. आणि हेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. चौथा धक्का बसला इथे RS मीरा रोड या संघाला. 10 बॉल आणि 45 धावा. 10 चेंडूमध्ये 45 धावा ह्या चेस करायच्या आहेत. सुपर 4 मध्ये जाऊन पोहोचण्यासाठी ही महत्त्वपूर्ण लढत. मीरा रोड विरुद्ध नवघर असा हा सामना. 4 षटकांच्या मॅचमध्ये खूप मोठा टार्गेट प्रस्थापित केला. 64 आणि 65 धावांचा लक्ष्य होता. आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर आदित्य शेट्टीच्या 5 मोठ्या षटकार महत्त्वपूर्ण ठरल्या या मॅचमध्ये. आणि त्याच्यानंतर अक्षय सोनियाचा खूप मोठा सिंहाचा वाटा. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2 धावा 2 गडी बाद. आता फक्त अख्खोट टप्प्याचा चेंडू होता, त्याला पूल केला, फोर्स केलाय, बॉल जातो इथे लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सव्वीस धावा स्कोअर कार्डवर. 39 धावांची अजूनही आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. 6 षटकार अजून मारावे लागेल. पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये अक्षय पाटीलची काय फिल्डिंग आहे तिथं ऑनला डीपला प्रोटेक्शन करण्यासाठी. नक्कीच मात्र इथं आदित्य शेट्टी असं वाटतं का हा झेल त्यांनी पकडायला हवा होता, मात्र त्याने फक्त ते 6 धाव वाचवण्याचा प्रयत्न केला. आणि एक सिंगल बरोबर टीमची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 38 धावांची गरज आहे अजून हा सामना जिंकण्यासाठी. 38 धावा 8 बॉलमध्ये 38 धावा. 8 चेंडू आणि 38 धावा. 27 धावा स्कोअर कार्डवर. 8 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला या बॉलने. एक लेग बाईज धाव जाहीर करतायत पंच. एक्स्ट्रा रन बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 28. 7 बॉलमध्ये 37 धावा. प्रत्येक बॉलवर आता मात्र षटकार मारावे लागेल सुपर 4 मध्ये जाऊन पोहोचण्यासाठी. सुपर 4 साठी ही महत्त्वपूर्ण लढत होती. असं वाटलं होतं का एक रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल. 65 धावांचा लक्ष्याला प्रत्युत्तर चांगल्या पद्धतीने दिलं जाईल इथे मीरा रोड या संघाकडनं. मात्र अक्षय सोनीने जे 2 विकेट घेतले पहिल्या षटकामध्ये आणि तेच कुठेतरी कारणीभूत ठरतात पराभूच्या छायेमध्ये जाण्यासाठी बॅटिंग करणाऱ्या टीम RS मीरा रोड या संघाला. 6 बॉल आणि 37 धावा. विजयापासून दूर, लक्ष्यापासून भरकटलाय RS मीरा रोड हा संघ. आणि नक्कीच मात्र विजयाकडे मार्गक्रमण करत असताना जितू पॅकर्स नवघर हा संघ. 6 बॉलमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. उदय पाटीलच्या खांद्यावर शेवटचा स्लॉगिंग ओव्हर दिले. उदय पाटीलने देखील चांगली बॅटिंग केली. 2 षटकार त्यांनी लगवलेत. प्रत्येक फलंदाजानं जर आपण विचार केला तर प्रत्येक खेळाडूने इथं योगदान दिले. अक्षय सोनी अपयशी ठरला इथं बॅटिंग करण्यासाठी, मात्र त्यांनी काय अफलातून गोलंदाजी केली. सर्वश्रेष्ठ योगदान त्यांनी दिले.
आणि मात्र इथं आदित्य शेटेला विसरून चालणार नाही. 41 धावांची धुवाधार बॅटिंग त्यांनी केली आणि त्यामुळे एक मोठा लक्ष इथं प्रस्थापित केलं 65 धावांचं. 37 धावांची गरज होती 6 बॉलमध्ये, आता मात्र 31 धावांची गरज आहे 5 बॉलमध्ये. 5 बॉलमध्ये 31 धावा. पुढचा बॉल टाकण्यासाठी तयार. अपील इथे केली होती कॉट बिहाइंड विकेटची. यष्टीरक्षकाने पकडला झेल आणि जावं लागेल पॅव्हेलियनच्या दिशेने. इथे फलंदाज राहुल याला. विजयाच्या उंबरठ्यावर जितू पॅकर्स नवघर हा संघ आपल्याला पाहायला मिळते, कारण लक्ष खूपच मोठा सेट झाला होता 65 धावांचा. प्रति षटकामागे 16.25ची धावगती होती आणि पहिल्या षटकाने सर्व काही सांगून दिलं अक्षय सोनीचा. महत्त्वपूर्ण निर्णायक षटक ठरला 2 धावांचं. नवीन बॅट्समन येतोय अमीर. आपण पाहतो नगरसेवक चषक 2022 श्री महादेव राऊत आणि श्री निलेश राऊत यांच्या संकल्पनेतून साकारलेला नगरसेवक चषक 2022 चा हा दैदिप्यमान आयोजन. ऑन साईडला डीप मिड विकेटमध्ये सिंगल कंप्लीट होईल. सिंगलने इथे काही होणार नाही. पराभूतच्या छायेमध्ये RS मीरा रोड हा संघ आणि विजयाच्या उंबरठ्यावर विजयाच्या अगदी समीप, विजयाच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलाय हा संघ. आदित्य शेट्टीची फलंदाजी, अक्षय सोनीची गोलंदाजी आज खूप महत्त्वपूर्ण ठरली या संपूर्ण दिवसामध्ये. आज या 2 खेळाडूंनी अक्षरशः आजचा दिवस गाजवला. हे 2च खेळाडू आजच्या दिवशी फोकसमध्ये राहिलेत, आदित्य शेट्टी आणि त्यानंतर मात्र अक्षय सोनी. ऑन साईडला चौकार येते उदय पाटीलच्या विरुद्ध. किती बॉल? 2 बॉल शेवटचे शिल्लक. 2 बॉल आहेत. लोअर फुल टॉस मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा होता हा बॉल आणि झेल अतिशय देखणा नेत्रदीपक डोळ्याच्या पार्टने फेडणारा हा झेल एका हातामध्ये इथे टिपला गेला. वायडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आला. वायडिश लॉंग ऑफमध्ये झेल टिपला एका हातामध्ये आणि आता मात्र एकच चेंडू शिल्लक असेल आजच्या दिवसातील, अंतिम दिवसातील. आणि अंतिम दिवसामध्ये सुपर 4मध्ये जाऊन पोहोचलेला संघ आहे तो जितू पॅकर्स नवघर. आणि या स्पर्धेमध्ये पहिला संघ फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय झुंजार स्पोर्ट्स गोलशेत. विजय संघाचे अभिनंदन. तर या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल ज्याने अगदी कमी बॉलामध्ये जास्तीत जास्त धावा ठोकल्या. 14 बॉलमध्ये 41 धावा आणि 65 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. तो ठरतो या मॅचचा हिरो, नो डाऊट आदित्य शेट्टी.